हॅलो फ्रेंड्स, तर नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला सुट्टीच्या दिवशी असा चटपटीत नाश्ता खायची इच्छा झालेली असते किंवा खावासा वाटत असेल आणि काहीच तयारी केलेली नसते, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। पटकन म्हणजे तयारी कोणतीच नसताना नाश्ता कसा बनवायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण। माझ्याकडे थोडंसं ताक होतं, तर मी ताकामध्ये थोडंसं रवा भिजायला घातलेला आहे। बारीक रवा आहे हा, आणि कांदा टोमॅटो वगैरे सुद्धा चिरून ठेवलेला आहे। आणि जे नाचणीचं पीठ होतं, नाचणीच्या पिठामध्ये मी थोडंसं रवा घालून घेतलेला आहे बारीक, आणि त्याचे मी घावन बनवणार आहे। याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तर नक्की जाऊन पहा तुम्ही। नाचणीचे घावणे खूप छान होतात, किती पातळ होतात बघा, अगदी आरपार अशी दिसतात अशी घावणे तयार होतात त्याचे एकदम पातळ असे। तर पहिला मी आता नाचणीची घावणे तयार करून घेते, त्याच्यानंतर आप्पे तयार करून घेणार आहे रव्यापासून। तर 2-3 घावणे तयार करून ठेवले होते अगोदरच मी, पण नंतर लक्षात आलं की आपण हा व्हिडिओ तयार करायला पाहिजे होता की नाश्त्याचा झटपट नाश्ता कसा बनवायचा, तर याचा व्हिडिओ बनवूया। तर मग लगेच व्हिडिओ करायला घेतला। आणि नाचणीचे घावन बनवण्यासाठी सुद्धा काही अगोदर तयारी करावी लागत नाही। थोडंसं नाचणीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये थोडंसं रवा घालायचा आहे। ताकामध्ये भिजवलं तरी चालतं किंवा पाण्यामध्ये सुद्धा हे भिजवलं तरी चालतं। थोडंसं जिरं घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, पातळ असं पीठ तयार करून घ्यायचं याचं। आणि हे आपल्याला तव्यावरती सोडून घ्यायचं आहे, खूप पातळ असं सोडून घ्यायचं, त्यामुळे अगदी जाळीसुद्धा अगदी व्यवस्थित सुटते। तर अशा प्रकारे मी नाचणीचे घावणे तयार करून घेतलेले आहेत। तर नाचणीचे घावणे कसे 10-15 मिनिटांमध्ये तयार होतात, ते पटकन तयार होतात, जास्त वेळ लागत नाही। तोपर्यंत माझा सर्व रवा जो भिजायला घातलेला तो रवाही चांगला भिजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आता मी कांदा टोमॅटो आणि मिरची कोथिंबीर जे काही चिरून ठेवलं होतं, तर ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते। आता सर्व पदार्थ सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे। 1-5 मिनिटासाठी हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे, आणि जो आपल्याकडे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर असते तेही मी थोडी घालून घेते, दोन्हीही घातलेलं आहे। बेकिंग सोडाही थोडासा घातलेला आहे आणि बेकिंग पावडरही थोडीशी घातली आहे, की जे आपण केकला वापरतो बेकिंग पावडर, तीही ह्याच्यामध्ये थोडीशी घालून घेतलेली आहे। तर एवढेच पदार्थ आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे थोडंसं घट्टसरच करायचं आहे आपल्याला। उत्तप्पा करायचं असेल तर थोडंसं पातळ पीठ करून घ्यायचं, आणि जर आपल्याला आप्पे करायचे असेल तर थोडंसं पीठ घट्टच करून घ्यायचं आपल्याला। तर मी याच्यापासून आप्पे बनवणार आहे, त्यामुळे मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे, जास्तच घट्ट झालेलं। तर याच्यापासून आता आपण आप्पे तयार करून घेऊया। तर हे आता आपल्याला सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी काहीच तयारी नसताना सुद्धा फक्त 10-15 मिनिटांमध्ये आपण या नाश्त्याची तयारी करू शकतो। रवाही असतो, ताकही असतं, ताक नसेल तर दही घ्यायचं, थोडंसं दहीमध्ये पाणी घालायचं, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि भिजायला घालायचं रवा। फक्त 10-15 मिनिटांमध्येच हा रवा भिजला जातो चांगला, कारण बारीक रवा आहे हा। मोठा असेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता। तर बघा इथं चांगलं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। मी आप्पेचा तवाही ठेवलेला आहे, तर थोडंसं तेल लावून घेते याला। तेल लावून घेतल्यानंतर म्हणजे आप्पे आपल्या अजिबात चिकटत नाहीत, तर मी थोडंसं तेल लावून घेते आणि जे आपले बॅटर आहे ते ह्याच्यामध्ये थोडं करून घालून घेते। चमच्यानेही तुम्ही घालू शकता, मी थोडंसं पळीने घातलेलं आहे, पण नंतर आठवलं की चमच्याने घालायला पाहिजे होतं, तर मी चमच्याने सुद्धा घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये। तर उद्या संडेच आहे, तर तुम्हीही अशा झटपट होणारा नाश्ता नक्की तयार करून पहा। आप्पे करा किंवा जे नाचणीचं घावन असतं किंवा तुम्ही गव्हाच्या पिठाचं घावनसुद्धा बनवू शकता। तर अशा प्रकारे पौष्टिक नाश्ता असा हा पटकन तयार होतो। तर अशा प्रकारचा नाश्ता नक्की करून पहा। तर इथं बघा आप्पे आपले किती छान निघत आहेत, तेल लावल्यामुळे अजिबात चिकटलेले नाहीत, तर अगदी व्यवस्थित निघत आहेत आप्पे आपले, चांगले भाजलेले सुद्धा आहेत। तर आता आपल्याला ह्याला आलटी-पलटी करून घ्यायचं आहे थोडंसं, आणि दुसरी बाजूही चांगली भाजून घ्यायची आहे।
आप्पे तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकता किंवा चटणी बरोबरही खाऊ शकता। तर इथे अर्चनाने केली आहे चटणी जी खोबऱ्याची केलेली आहे, तर त्याला फोडणी देऊन घेते आता। आप्पेही आपले छान तयार झालेले आहेत, झटपट असा, फक्त कमी वेळेमध्ये हा काहीच तयारी नसताना सुद्धा हा नाश्ता तुम्ही करू शकता। सॉस वगैरे असतो, जर चटणीला नारळ वगैरे नसेल तर आपण ते स्किप केलं तरी चालेल, सॉस बरोबरही सुद्धा आप्पे खाऊ शकता। खूप छान होतात आप्पे हे। तर अशा प्रकारचे आप्पे तुम्ही नक्की ट्राय करा। तर आजचा हा झटपट होणारा नाश्ता कसा वाटला तुम्हाला, आवडला का? आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। अशा छान छान आणि छोट्या छोट्या झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी सुजाताज डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। केवढे भरपूर आप्पे तयार झाले आहेत बघा। तुम्हीही अशा प्रकारचा झटपट नाश्ता नक्की ट्राय करा, या संडेला नक्की ट्राय करा। आप्पेही बनवा किंवा नाचणीची घावणीही बनवा, खूप छान आणि खूप टेस्ट होतात आणि कमेंटमध्ये नक्की सांगा काय बनवलं ते। चला तर मग अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत एकदा आपण भेटूया, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।